ग्रँडमाज रेसिपी या सुंदर अशा संकल्पनेतून पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाककला सोहळा मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला. द मॅजिक टच इन ग्रँडमाज रेसिपी ही संकल्पना वापरून पोद्दार प्रेपचे डायरेक्टर डॉक्टर स्वाती पोपटवत्स यांच्या मार्गदर्शनाखाली पाककला कृती उत्साहात संपन्न झाला. पोद्दार प्रेपमध्ये आगळेवेगळी पाककलेचं आयोजन करण्यात आलं होतं. पौष्टिक आणि सात्विक अन्नाचं महत्त्व लहान मुलांना पटवून देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास पालक आणि पाल्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य समरेंद्र प्राणिग्रही, उपप्राचार्य रामहरी घाडगे, पोद्दार प्रेपच्या मुख्याध्यापिका आरती झवेरी, कॅप्टन व्ही.सी. नदाफ, अमर जगझापे, विनायक साळुंके, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. रिअली नाईस इव्हेंट. कसं आहे ना, घरात पण पोरं काही ना काही ॲक्टिव्हिटीज करते, मग त्यांना ते प्रेझेंट करायला इथं चान्स मिळते किंवा त्यांना एक काय म्हणतात एक्सपिरियन्स असतो की काय कसं पद्धतीने आपण आपला डिश प्रेझेंट करायचं. म्हणजे हे त्यांनी अवेअरनेस होतं आहे त्यांच्याबद्दल. म्हणजे जे खरंच त्यांना जर ही स्किल असेल तर यांना पुढे जाऊन आहे ना उपयोगीला येईल. आणि सगळं स्टाफ मेंबर्सनी खूप छान ऑर्गनाईज केले आणि खरंच खूप छान वाटलं. रिअली ज्युनियर मास्टर शेफ. ओके, thank you Poddar and team. It was a very nice event actually, and I have prepared a yummy tummy sandwich with my kid and with the healthy vegetables, and this event will keep grow a bond between my son and me, because I am not getting that much time with him, but because of this event we are getting a quality time to spend with each other. Thank you so much for arranging this event. थँक्यू सो मच पोद्दार एज्युकेशन त्यांनी ही अपॉर्च्युनिटी आम्हाला दिली. ह्या इव्हेंट थ्रू आम्हाला खूप सारे फन करता आलं. सईशा खूप एन्थुजियास्टिक होती हे सगळं बनवण्यासाठी. जेव्हा आम्ही हे सगळं प्रिपेअर करत होतो, तिचं असं होतं की माझं फर्स्ट पॉईंट असा होता की असं काहीतरी बनवायचं ज्याच्यामध्ये ती जास्त फायरवरती डिपेंड नको राहायला. इनफॅक्ट ही डिश बनवताना एक लहान मूल स्वतःही बनवू शकतो अशी ती डिश आहे. जास्त तुम्हाला काही एफर्ट्स द्यायला लागत नाही. इट्स सिम्पल ॲज तुम्ही एक सँडविच जसं बनवता त्या पद्धतीचं आहे. खूप पौष्टिक आणि खूप आरोग्यदायक अशी डिश आम्ही तयार केलेली आहे. Nice. Kids enjoy a lot, and Hazel also enjoyed a lot. She helps her dad for plating and all, and she loves the food. That's why she enjoys it.